मॅचचा मानकरी ठरतोय. सलामीवीर बॅटर आपण म्हणून त्याच्याकडे पाहतो आणि शांत संयमिक जेव्हा मैदानाच्या आक्रमक खेळ खेळायचे असते तेव्हा आक्रमक खेळ करतो. असा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर अभिषेक फ्रॉम पीसीसी. विनंती असेल अभिषेक यांना मंचाच्या दिशेने यायचंय. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट देऊन तुम्हाला सन्मानित कर. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर अभिषेक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतो ज्याच्या बॅट मधून एक फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघात. चला सामन्याला सुरुवात होताना दिसते. श्री गणेश झाला एकेरी धावेने 111 या संघाचा. दोन चेंडू जातापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 2 3 3 3 तीन चेंडू जातापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 3. कॉलिंग मध्ये मिस्टेक झाली होती. त्या मिस्टेकच्या कारण कशिशला तंबूच्या दिशेने जाताना आणि आता सुद्धा सेमच चित्र. थोडस सनी आणि कशिश यांच्यामध्ये थोडस मिस कॉलिंग होताना दिसते आणि कशिशला तंबूच्या दिशेने जाताना दिसते. 5 चेंडू जातापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 5. आता कशिश यांनी आता कशिश आउट झाल्यानंतर संधीला माहिती आहे की मागच्या सामन्यामध्ये दबाव होता. दबावाच्या रूपात बाहेर मारला होता. पण आता प्रथमतः फलंदाजी करताना ऑन साइडला हलक्या त्याने खेळून काढलं. अखेरकार षटकाची समाप्ती. धावफलकावरती धावा लगावला गेला त्या मात्र 6. घेऊया ब्रेक. डीजेला संधी. चला थोडस आयोजन कमिटीकडून ही सूचना आली. फ्रंट कॅमेऱ्याच्या समोर जे थोडेसे प्रेक्षक वर्ग तरी थोडस साईडला व्हायचे फ्रंट कॅमेऱ्याच्या समोरून. चला दुसरा षटक आपल्या संघासाठी घेऊन आलात भरत. शेटच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता पण एकदम थोडस कुठेतरी फंबल झाले होते. कुठेतरी थोडस थांबले होते पण स्वतःच्याच पाठीवर चेंडू आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिला. गॅप शोधला होता संधीने पण नॉन स्ट्राईक एंड वरती थोडस लूज असता कान आणि चेंडू स्वतःच्या कमरेवर जाऊन आदळला. पुन्हा एकदा ऑन साइडला हलक्या हाताने घेऊन काढला. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 8. 8 रन ऑन बोर्ड.
दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 8. ऑन साइड लाल त्याने घेऊन गेला. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 9. फुलटॉस चेंडू ऑन साइड लाल त्याने घेऊन गेला. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा. बॉल टू बॉलचा इक्वेशन 10 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा ऑन साइड लाल त्याने बघा दोन्ही संघांना विचार केला तर एक महत्वाची मॅच आहे. करोया मोरोची परिस्थिती 1-11 या संघासाठी सुद्धा आणि साई माऊली या संघासाठी सुद्धा करोया मोरोची परिस्थिती आहे. या करोया मोरोच्या परिस्थितीमध्ये कोणता संघ विजयपद घेऊन जाणार आहे. ऑफ साइडला फटका सजवला गेला आणि सुनीलला मैदान सोडावं लागणार आहे. सुनील तंबूच्या दिशेने जाताना दिसणार आहे. कमांड डीजे हा एक हार्ड हिटेड बॅटर सुद्धा आपल्या तंबूच्या दिशेने जाताना दिसला आणि आता पन्नू त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. दुसऱ्या षटकानंतर धावफलक धावा 11. आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय प्रमुख अतिथी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे साकारी ब्रदर्स यांचं सुद्धा मैदानाच्या दिशेने आगमन होताना दिसेल. त्यांचं सुद्धा आई एकविरा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. ऑफसाइडला चेंडू खेळून काढला. दोन चेंडूचे आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 12 धावा झाल्यात. 12 दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 13. 13 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रहार आणि प्रहार केला आहे गोलंदाज सनी याच्या बॅट मधून घणाघाती चौकार. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा लगावला गेला त्या 17 आणि इथून कुठेतरी संधी बनेल का साई माऊली या संघासाठी खतरा. हलक्या तरी घेऊन काढला यशवी रक्षक हेमंतजी गुरव साहेब सध्या चेंडूवरती जाताना. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 18. आता पुन्हा एकदा सोयीच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडला गेलाय. प्रत्येक डॉट कुठेतरी डगआउट मधून धोक्याची घंटा असणार आहे. आता सनीला सुद्धा पुढे येऊन त्याला थोडंसं कान मंत्र द्यावं लागेल काय की सनी आता इन्फॉर्म आहे. सनीला माहिती आहे स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन साई माऊली संघासमोर एक आक्रमक खेळ खेळावी लागणार आहे. ऑन साइडला फटका घेऊन गेला. फुलटॉस चेंडू. चला आयोजन कमिटीकडून सूचना सांगणार तिथे जे संघाची अजूनही प्रवेश फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या फॉर्मॅलिटी कंप्लीट झाल्या नाहीत. त्यांनी आयोजन कमिटीकडे येऊन त्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करायच्या आहेत. इथून कृपया कोणत्या संघाचं नाव घ्यायला लावू नका. चला शेवटच्या षटक आपल्या संघासाठी घेऊन आला जयेश पाटील. शेवटच्या षटकामध्ये किती धावा लगावला जातील धावफलकावरती विचार केला तर 19 रन ऑन बोर्ड. 19 धावा ठोकल्या गेल्यात आणि यश पाटील आता युनिफॉर्म आहेत पूर्णपणे बीट करून टाकले. बनू यांना कुठेतरी स्ट्राईक वरती सनी यांना यायचं आहे पण का सिंगल येईल का सनीला स्ट्राईक मिळाली जाईल इझिली. आता त्याची जयेश पाटील यांची थोडीशी दिशा चुकली गेली.
जो निर्धाव चेंडू आला त्याला आता कुठेतरी भरून काढला असं म्हणता येईल, कारण की सिंगल धाव आली अतिरिक्त च्या रूपात आणि 2-0 रन ऑन बोर्ड. खास सनीला स्ट्राईकवर आणण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जाईल. आता ऑन साइडला फटका सजवला होता पण इतका जोरात फटका एक्झिक्यूट नाही केला गेला. धावफलकाचा विचार केला तर 21 धावा सनी ऑन स्ट्राईक येताना पाहतोय आपण. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला जयेश पाटील विरुद्ध सनी आणि बघा ऑन साइडला घेऊन काढलाय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकाचा विचार केला तर 22 येणारे 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका येईल का, सिंगल वरती जास्त महत्व येणारी काय वेळ सामन्यामध्ये साऊंड ऑन साइडला पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करताना पाहतोय आपण. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकाचा विचार केला तर 23 रन ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावरती लगावला गेल्यात. येणारे 2 चेंडू एखादा मोठा फटका सनी याच्या बॅट मधून का, सिंगलला जास्त महत्व. चेंडू जितका चांगला हाताळला त्या चांगला चेंडूला पूर्णपणे सिंगल देऊन सन्मान देऊन खेळून काढलं आणि कुठेतरी सनीला स्ट्राईक घेण्यासाठी डकआउट मधून फोर्स केलं जाते. पण हेमंत गौरव पिंटू साहेब सुद्धा शांत संयमी एक माइंडसेट दाखवला. मैदानाच्या आतमध्ये हलवर इथं स्टंपवर गेला आणि स्टंपला चेंडू लावून जयेश पाटील यांच्या हातात दिला. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचे चेंडू मार्गस्थ बंधू मारू शकेल का मोठा फटका, आणि नाही 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 जयेश पाटील यांनी बंधूच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. धावफलक 24 वर थांबवलं गेलं. 25 धावेचा आव्हान असर आहे साई माऊली या संघासाठी. 25 रन ऑन टार्गेट. प्रेक्षक वर्ग क्रीडा प्रेमी सहर्ष स्वागत असणाऱ्या मैदानाच्या दिशेने एक क्रीडा प्रीमियर लीग आपण सर्वजण जुळलेलो आहोत. पहिला चेंडू रविवार यांनी हलक्या हाताने ऑन साइडला खेळून काढला. सिंगल धाव आणि श्री गणेश झाला साई माऊली या संघासाठी ते स्वरूप कोणता रूप घेऊन या सामन्यामध्ये सज्ज झालेले आहेत. आणि कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पंचांचा लेग बायचा इशारा डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा ऑफ साइडला फटका हलक्या त्यांनी क्षेत्ररक्षक जाईपर्यंत एक धाव कंप्लीट. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा लगावला गेला. 3 विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत 2025 ची दुसरी स्पर्धा पाहतोय आपण. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित एकविरा प्रीमियर लीग रचितजी पाटील यांच्या शुभ हस्ते मैदानाच्या आतमध्ये
मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? वॉन्डरलाईनच्या बाहेर गेला म्हणजे नक्कीच चित्र थोडंसं फनी चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहू शकला. पण सामन्याच्या दिशेने 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावपळ करत धावा लगावला गेलं तर 7 आणि या सामन्यामध्ये साई माऊली या संघाला 7 आहे का 111 संघ कमबॅक करेल म्हणजे आव्हानाचा विचार केला तर 25 7 धावा 4 चेंडू. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू सरळ जाऊन झाडावर आदळला. स्वरूपला मैदान सोडावं लागणार आहे का मोंडीचे. असेल कॉम्बॉक्सशी जॉईन व्हायचं आहे. चार चेंडूचा आतापर्यंत केस झालाय. धावपळ घ्या वड्डा बलवन 11. साई माऊली यांच्याबद्दल खेळणे जर का 3 चेंडूवरती 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आकाश मालकर यांच्याकडून लावलेले आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये एक आक्रमक खेळी नाही तर VPL ची प्रॅक्टिस करताना दिसतात का? VPL ची प्रॅक्टिस करताना मैदानाच्या आतमध्ये दिसतात. $500 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. आणि जर का सामना थोडासा रंगला गरम झाला तर आमचं मार्केट सुद्धा गरम होईल. जर का सामना रंगला मार्केट सुद्धा गरम होईल आणि रचितजी पाटील जर का गरम झाले तर निश्चितच अजून एक 0 तिकडे वाढण्याची शक्यता असणार आहे. आणि यशासाठी पारितोषिक लागले आकाश मालकर यांच्याकडून लगातार 3 चौकारासाठी 1000 रुपये. यशासाठी मार्केट वाढताना 1500 रुपयावरती मार्केट जाऊन पोहोचताना चला पारितोषिकाचा वर्षा होतो. साई माऊली संघावरती प्रेम वाढते. यश यांनी जर का मॅच जिंकवली तर हर्षितजी गरज यांच्याकडून 1500 रुपये.
आणि गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न, 3 लगातार चौकारसाठी यश यांच्याकडून. आणि वैभव यांनी जर का मॅच जितवली तर फक्त 50 रुपये सांगत हर्षितजी घरत. जे सामन्यामध्ये रोमहर्षक सामना. आणि मैदानाच्या आतमध्ये लॉंगलेगचं क्षेत्ररक्षक कुठे आहेत? लॉंगलेगच्या दिशेने एकही क्षेत्ररक्षक नाहीये, तिकडे सुद्धा बॉल मारतो का मंचाच्या वरती बॉल जाऊ शकतो. आणि ते पिवळ्या पडद्यापासून प्रेक्षकांनी थोडंसं लांब व्हायचं आहे. पिवळ्या पडद्याला जे चिटकून प्रेक्षक वर्ग उभा त्यांनी लांब व्हायचं आहे. हा, जर का करंट लागला वायर ओपन तर आयोजन कमिटीकडे येऊ नका, असं आयोजन कमिटीकडून सूचना सांगण्यात आले. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न कशिश, यश यांच्यासाठी पारितोषिक आहे. लगातार 3 चौकार 1000. हर्षितजी घरत 1500, तब्बल 2500 लगातार 3 चौकार लागलेले आहेत. पण 2000 मार्केट वाढते, पण वैभव कुठेतरी सांगतोय की इझिली कुठेतरी यश यांना स्ट्राईकवर येऊन देणार नाही. आणि स्वतःच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिस करताना जे प्रेक्षक पिवळ्या पडद्याचा लांब उभे राहून 1 मार 2 मार करायचा आहे. पिवळ्या पडद्याला थोडंसं लांब उभे राहा तिकडे. यश यांच्यासाठी मार्केट ओपन होतं, पण ना त्यांना कुठेतरी मार्केटमध्ये डिमार्ट अकाउंटच ओपन करून देत नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन 111 अँड हार्ड लक साई माऊली, तुमच्या नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय साई माऊली. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्यांनी आपल्या खांद्यावरती स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन एक मैदानाच्या आतमध्ये खेळ केली, असा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय सलामीवीर बॅटर सन्नी. सन्नीला विनंती असेल मंचाच्या दिशेने यायचे आणि मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घेऊन. आणि हर्षित गरज यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट. हर्षितजी गरज यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन सन्मान करायचा आहे.